तुमच्यासोबत पण असं झालंय का? म्हणजे माझ्या फ्रेंड्स पण आहेत. मी घरात पण बघितलेलं आहे, की जर एका घरात 2 सुना असतील ना, तर त्या 2 सुनांमध्ये खूप भेदभाव केला जातो. आणि जर समजा त्यातली एक सून बाहेर असेल आणि एक सून सासू-सासऱ्यांजवळ जर असेल ना, तर बाहेर राहणाऱ्या सुनेचं भरपूर कौतुक केलं जातं. भरपूर म्हणजे ती खूप सून चांगली आहे. आम्ही तिच्याकडे म्हणजे सासू-सासरे जेव्हा तिच्याकडे जातात, 4 दिवसासाठी जातात आणि मग तिकडून आल्यानंतर तिचं कौतुक असतं, की हां, माझी ती सून खूप चांगली आहे. माझ्यासाठी खूप काही करते वगैरे, वगैरे. आणि जी जवळ सून असते म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यापासून चहा, नाश्ता, जेवण वेळेवरती देणं, तुमचं काही दुखलं-खुपलं बघणं, तुम्हाला सगळ्या गोष्टी हातात देणं, जी सून करते ना, ती सून खूप वाईट असते. का तर ती तुमच्या समोर असते. समोर असते ना कंटिन्यू. तुमचं सगळं करते म्हणून ती वाईट असते. आणि ती सून का चांगली असते? का तर ती टायमिंगला फोन करून विचारते, "आई जेवलात का? सासूबाई जेवलात का? तुम्ही कशा आहात?" तर ना त्या सासवांना एकच सांगायचंय, आता Instagram सगळेच वापरतात. फक्त सुना, लेकी कोणी नाही, म्हातारे माणसं सुद्धा फोन वापरतात. तर काय आहे ना, लांब राहणाऱ्या सुनेला तुमचा त्रास नाहीये. जवळ राहणारी सून तुम्हाला एखादा शब्द बोलेल रागात, वैतागत, कामाने वैतागली तर एखादा शब्द बोलेल. पण ना, तीच तुमचं करते. तुम्हाला वेळेवरती जेवण देते. तुम्हाला बरं नसेल तर हॉस्पिटलला नेते. सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ राहून करते. काही सुना अशा आहेत ना, की बेडपर्यंत सुद्धा त्यांची सेवा करतात. तरीही त्याच वाईट असतात. लांबच्या सुनेला काय फरक पडणार आहे हो? ती लांबून येते, 4 दिवस राहते आणि 4 दिवसात तिला प्रेम द्यायला काय प्रॉब्लेम आहे? देणारच ती प्रेम. लांब राहते ना ती. तिला तुमच्यासोबत आयुष्यभर राहायला सांगा, नाही राहणार ती. ज्याला बाहेरची सवय आहे ना, तो बाहेरच राहणार आहे. आणि जो घरात राहतो ना, त्यालाच माहीत असतं, की सगळ्या गोष्टी फेस करून करणं. तर सासवांना सांगणं इतकंच आहे, की तुम्ही सुनांमध्ये का भेदभाव करताय? 2 सुना आहेत ना तुमच्या. कुठल्या घरात 3 आहेत, 4 आहेत. एखादी सून गरीब घरची आहे, एखादी सून श्रीमंत घरची आहे. गरीब घरची आहे म्हणजे तिनं सगळंच करायचं. सगळ्या घरातली कामं, उठा-रेटा सगळं करायचं. शेण, घाण, रानातलं काम आणि ती श्रीमंत घरची आहे. तर तिने काही नाही करायचं. ती मोठ्या घरून आली आहे. तिला त्याची सवय नाहीये बाबा. हे ज्या दिवशी बंद होणार ना, त्या दिवशी प्रत्येक बापाची पोरगी सासरी सुखी राहणार आहे. सासूनी भले आई नाही बनता येत ना तुम्हाला, सासूपणाही नका दाखवू. सुनेशी चांगलं राहा. तुम्ही तुमच्या लेकीसाठी कळकळ वाटते ना, की माझ्या लेकीने हे खाल्लं पाहिजे, माझ्या लेकीला हे मिळालं पाहिजे. तसं ती सुद्धा तिचे आई-वडील सोडून आलेली असते. थोड्याशा प्रेमाची अपेक्षा असते. लांबची, जवळची हे करण्यापेक्षा दोन्ही मुलगी आपल्या आहेत किंवा XYZ 1, 2, 3 जेवढे पण मुलगे आहेत ते आपले आहेत. तर सुनासुद्धा आपल्या आहेत.